हरि ओम. आज आपण भज गोविंदम ह्या ग्रंथाचा 29वा श्लोक पाहणार आहोत. तर प्रथम या श्लोकाचा मी पाठ करते. अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति तथा सुखलेशः सत्यं पुत्रादपि धनभाजां भीतिः सर्वत्रैषा विहिता रीतिः. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि रक्षति डुकृङ्करणे. तर मागचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये आचार्यांनी आपले जे प्रचलित मोह आहे त्यावर विचार करायला आपल्याला प्रवृत्त केलं की आपल्याला असं वाटतं की आम्हाला आनंद प्राप्त करायचा आहे, तर काही विषय भोग करून आम्हाला आनंद मिळवता येतो. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की जे एक गृहस्थी लोक आहेत त्या गृहस्थी लोकांचं कर्तव्य असते की त्यांना आपल्या कुळाची परंपरेची जोपासना करायची असते, संततीला जन्म द्यायचा असतो, मुलाबाळांचं संगोपन करायचं असतं, हे त्यांचं कर्तव्य असते. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो स्त्री पुरुषांचा संबंध असतो तो खूप पवित्र असा संबंध असतो. याच्यासाठीच आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह हा एक संस्कार आहे. पण आपण आपलं जे आयुष्य आहे सतत यामध्येच घालवलं, विषय भोगामध्येच सुरू ठेवला, तर मात्र तो आपला अविवेक आहे. त्या ठिकाणी आपल्याला विवेक करायला हवा. आपली धारणा काय आहे याच्या मागचे की आम्हाला आनंद मिळायला पाहिजे. मग आनंद मिळायला पाहिजे तो आम्ही मग बाहेरच्या अशा विषय भोगांपासून प्राप्त करण्याची इच्छा करीत असतो आणि सतत याच्यामध्ये लागतो. आणि याचा परिणाम होतो की आपलं शरीर आहे ते खराब होते आणि शरीरामध्ये मग खूप सारे रोग उत्पन्न होतात. माहिती आहे की आपल्याला एक दिवस मृत्यूला शरण जायचं आहे, आमचा मृत्यू होणारच आहे हे माहिती आहे, पण तरीही आमचे हे जे असं आचरण आहे, पापाचं आचरण आहे, ते काही सुटत नाही. या ठिकाणी पापाचं आचरण का म्हटलं की विषयभोगामध्ये जर एवढे आसक्त आहोत की त्याच्यामध्ये आम्ही समोरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाचा, त्या व्यक्तीच्या भावनांचा काहीही विचार करीत नाही आहे. मनामध्ये कुठल्याही प्रकारची संवेदना नाही आहे. एक जडता मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. अशा मनाने जर विषयभोग करीत असतील तर मग ते आपल्यासाठी अनुचित आहे, आपल्या विकासासाठी ते योग्य नाही आहे. तर हे सांगितलं. आता ह्या श्लोकामध्ये सुद्धा एक खूप फार मोठा प्रचलित मोह आहे लोकांचा, त्याविषयी प्रकाश टाकत आहे. काय म्हणताय? अर्थम अनर्थम भावय नित्यम. की जो अर्थ म्हणजे काय की पैसा, संपत्ती, धनसंपत्ती. आम्ही खूप पैशाला महत्त्व देतो, धनसंपत्ती गोळा करतो. आता धनसंपत्ती आपल्याला मिळावी याच्यामध्ये आपले शास्त्र असं नाही सांगत की तू पैसा मिळवू नकोस. त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितलं होतं की पैशाच्या मागे तू जाऊ नकोस, पण पैसा तुझ्या मागे कसा येईल या दृष्टिकोनातून तू विचार करून मग तो त्या ठिकाणी कर्म कर, तर तो पैसा तुझ्या मागे आपोआपच येईल. त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपला जो काही स्वधर्म आहे, आपली जी काही प्रेरणा आहे, भगवत इच्छेनं आम्हाला जे काही कर्तव्य कर्म प्राप्त झालेलं आहे
त्याचा योग्य तो उपयोग करून आपल्याला जे कर्म करीत आहे त्याच्यामध्ये एक अशी भावना आहे की आम्हाला जे फळ मिळणार आहे ते फळ ईश्वर देणार आहे. भले आज आम्ही कर्म आपल्या स्वतःसाठी करत आहे, कुटुंबासाठी करत आहोत, पण त्याच्यापासून मिळणारं फळ भगवान आम्हाला देणार आहेत. ही मनामध्ये एक अशी भावना असली तर आपलं कर्मसुद्धा सुंदर रीतीनं होतं आणि आपल्याला फळसुद्धा चांगल्या रीतीनं मिळतं. तर पैसा कमवायला आम्हाला हरकत नाही आहे. पैसा आपल्या शास्त्रामध्ये सांगत आहे की तुझा विकास हो, तुझ्या घरादाराची समृद्धी वाढो, वैभव वाढो, हे सगळं काही असू द्या, पण याच्यामागे आपली धारणा काय आहे की पैसा जमा केला म्हणजे आम्ही सुखी होतो. ही जी मूलभूत मनामध्ये धारणा आहे हीच आपली चुकीची धारणा आहे. पहा, आजपर्यंत तुम्ही पहा किती लोकांनी किती पैसा गोळा केलेला आहे. त्यांच्याकडे पाहून आपल्याला शिकलं पाहिजे. फार मोठमोठे बंगले आहेत तर त्यांच्या बाहेरून तर चांगले बंगले दिसतात, घरं दिसत आहेत, आपल्याला असं वाटते की हा माणूस किती श्रीमंत आहे. पण मनामध्ये पहा त्याच्या किती चिंता आहे, तणाव आहे, दुःख आहे, संताप आहेत, हे सगळं मनामध्ये भरलेलं आहे. मग एवढं जर पैसा तू गोळा केला कशासाठी? मला सुख मिळावं याच्यासाठी केला. पैशाद्वारा मी सगळ्या काही आरामाच्या वस्तू निर्माण केल्या. घरामध्ये एवढ्या काही आरामाच्या वस्तू आहे की मला आता इकडं तर तिकडं हलायची सुद्धा गरज नाही आहे. बस रिमोटने मी सगळं काम करू शकतो. एवढी सुविधा तू उपलब्ध केली. पण अजूनही मनामध्ये जरा झाकून पहा की मनामध्ये एक भीती आहे, असुरक्षा आहे, एक अजूनही तृप्ती झाली असं वाटत नाही आहे. तर मग ही तृप्ती मला मिळेल कशी? हा जो मूलभूत प्रश्न आहे या प्रश्नावर आपल्याला विचार करायला हवा. तर याच्यासाठी आचार्य सांगतात अर्थम अनर्थम अर्थम अनर्थ भावय नित्यम, की सतत तू याचा विचार कर की हा जो अर्थ आहे म्हणजे पैसा आहे, हा पैसा माझ्या विनाशाला कारणीभूत होणार आहे. आणि असा जर विचार करशील तू की हे जे मी सगळं गोळा केलं आहे याच्यामध्ये एक लवलेश मात्र सुखाचा नाही आहे. असं वाटतंय की मी खूप मोठी गाडी घेतली, 4 व्हीलर घेतली, त्याच्यामध्ये 10 करोडची गाडी घेतली, तर त्या गाडीमध्ये तो ड्रायव्हर बसणार आहे, त्याला सुख वाटेल. तू फक्त जाण्या येण्यापुरता त्या गाडीचा उपयोग करशील, पण तुला असं वाटेल नाही माझ्याजवळ आहे म्हणजे मी सुखी आहे. माझ्या शेजाऱ्याने हे घेतलं, मी त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं गाडी घेईल किंवा घर बांधेल, जे काही आपल्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत त्या घेईल. तर ह्यामध्ये सतत स्पर्धेमध्ये राहून तू पैसा जमा करतो आहे, गोळा करतो आहे. बस एक मात्र आहे की मी अपूर्ण आहे आणि मला पूर्णता पाहिजे आहे आणि ही या बाहेरच्या पैसा जमा केल्यानं ती मिळणार आहे. पण असं होत नाही. आपल्या अनुभवाने आपल्याला पाहायला हवं, किंवा आज आम्हाला स्वतःला अनुभव नसला तरी ज्यांच्याजवळ खूप धन आहे त्यांच्याजवळ जाऊन पहा तुम्ही. त्याच्यासाठी आपली जे काही तिजोरी वगैरे असते ना, त्या तिजोरीवर हँडल विथ केअर हे एक 2 हड्डीचं एक चित्र असते आणि एक खोपडी, तर ते लावून ठेवायला पाहिजे की याच्यापासून सावध राहा. आहे फार शक्तिशाली वस्तू आहे, धनाने आम्ही काहीही घेऊ शकतो, शक्तिशाली आहे, पण हँडल विथ केअर आपल्याला खूप जपून वापरायला हवी. आणि पैसा जमा केल्यानंतर मनामध्ये हे नको की मला याच्यापासून आता मी अगदी 7व्या आसमानामध्ये गेलो असं वाटायला नको. किती पैसा गोळा केला तरी आपल्याला माहिती आहे
की एक दिवस मृत्यू येईल आणि तो आपल्याला इथं हे सगळं सोडून जावं लागणार आहे. तर आपल्याला हे सगळं समजून घेतलं पाहिजे की पैशानेच सगळं काही विकत घेता येत नाही. एक पहा कोळी होता, जो मासे पकडतो ना तो कोळी होता. तर तो काय करत होता की रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आणि आपलं जाळं घेऊन समुद्रामध्ये जायचा आणि खूप सारे मासळी पकडून घेऊन यायचा आणि बाजारामध्ये विकून 10-11 वाजेपर्यंत विकून तो मोकळा व्हायचा. आणि नंतर मग त्या दिवसभर तो रिकामा राहत असे. त्या ठिकाणी त्याचं जे एक झोपडी होती, झोपडीसारखं त्याचं घर होतं, ते एका समुद्रकिनाऱ्यावर होतं. तर तिथं एक माणूस, श्रीमंत माणूस होता. तो रोज तिथं सकाळी फिरायला येत होता. तर तो रोज पाहत होता की हा 10-11 वाजेपर्यंत अगदी मोकळा होऊन जातो आणि दिवसभर काही कामच करत नाही आणि अगदी पडलेलाच असतो. तर त्याने त्याला एक दिवशी विचारलं की तू काय करतो? म्हणे मी मासळी पकडतो. बरं, मासळी पकडतो तर तू किती वाजता जातो? म्हणे मी सकाळी इतक्या वाजता जातो. किती मासळी पकडतो त्याने सांगितलं. मग म्हणे तू जसं सकाळी 9-10 वाजेपर्यंत येतो तर आणखी तू मासळी पकडू शकतो का? तू बोले हो, आणखी पकडू शकतो. मग म्हणे तू आणखी मासळी पकडशील तर तुला आणखी पैसे मिळतील. आणखी पैसे मिळाले की तू आणखी 1-2 जाळं विकत घेऊन परत आणखी जास्त तुझा जो व्यापार आहे मासळीचा तो वाढवू शकशील. आज तुझ्याजवळ 1 नाव आहे, उद्या तुझ्याजवळ 2 नावं होतील, नंतर 3 नावं होतील आणि सगळं असं करता करता तुझा हा जो व्यापार आहे हा हळूहळू वाढायला सुरुवात होईल. तू बोले हो, होऊ शकतो. मग हे सगळं करता करता तू ह्या समुद्रकिनाऱ्यावर आपलं स्वतःचं घर बांधू शकशील. म्हणे हो, बांधू शकतो. आणि मग सगळं घर वगैरे बांधलं की तू आरामात तिथं बसू शकशील. तर तो म्हणतो की बघ मी आता काय करतो आहे, आताही तर तेच करतोय ना, मी आरामातच बसलो आहे. म्हणजे आपल्याला आराम करायचा आहे तर त्याच्यासाठी मग एवढं काही करायची काही गरज आहे का? मनामध्ये माझा संतोष आहे, मला जेवढं मिळतं आहे त्याच्यामध्ये मला अगदी संतुष्टी आहे. तर आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ 99 रुपये आहे, आता 99 रुपयाचे 100 रुपये कसे होतील याकडे आपलं सतत लक्ष राहत असते. तर ह्या ठिकाणी म्हणताय अनर्थम भावय नित्यम. ही तू हा अर्थ म्हणजे काय की मनामध्ये जी धारणा आहे तुझी की पैशाने मला सुख मिळते, ही धारणा तुझी चुकीची धारणा आहे. आपल्याला असं वाटते की आम्ही खूप सारे विषय भोग केले, पैसा गोळा केला, वस्तू जमा केल्या तर आम्ही सुखी होऊ असं वाटते. पण तसं होते का? नाही होत. आता याचं उदाहरण तुम्ही पहा की आपण रात्री झोपतो. आता रात्री झोपल्यानंतर एकदम गाढ झोपेमध्ये जातो पहा. तिथं आपल्याजवळ काही पैसा नसतो, काही विषयभोग नसता, काहीही नसते, तरीसुद्धा आपल्याला किती शांत आणि किती चांगलं वाटतं उठल्यानंतर. कारण काय? कारण तिथं आपल्याजवळ तर काहीच नव्हतं. आमच्याजवळ काही नसताना सुद्धा आम्ही एवढे आनंदाने, सुखाने, शांतीने उठतो तिथं. तर मग हे जे आम्ही सुखाचं जे आरोपण ह्या वस्तूंवर केलेलं आहे, तर ह्या वस्तू आम्हाला सुख देतात का? आणि परत एक पहा की एक वस्तू जी आम्हाला सुख देते तीच वस्तू दुसऱ्यांना सुख देईल हे काही म्हणजे हे म्हणता येणार नाही असं की त्या वस्तूमुळे दुसरा सुद्धा सुखी होऊ शकेल. तर हे सुख जे आहे, अशा वस्तूंपासून मिळणारं सुख हे सापेक्ष सुख आहे. आपल्याला अशा सुखाची गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे. आपल्याला सुख पाहिजे आहे, सुरक्षा पाहिजे आहे,
पण कशी पाहिजे आहे की जी एकदा प्राप्त झाली की मग नंतर ती जायला नको, अशी आपल्या या मनाची जी मूलभूत एक इच्छा आहे, प्रत्येक मनुष्याची एक मूलभूत आकांक्षा आहे, इच्छा आहे की आम्हाला सुख सुरक्षा पाहिजे, पण अशी सुख सुरक्षा पाहिजे की ती कधीही समाप्त नाही होणार अशी. आणि ह्या बाहेरच्या आपण कितीही वस्तू जमा केल्या, कितीही पैसा गोळा केला तरी त्याच्यामुळे आपल्याला सुख मिळेलच याची काही शाश्वती नाही आहे. आणि हे आपण पाहतेही असतो. समाजामध्ये आपण जरा डोळे उघडून पहा, आपल्याला दिसून येते की आज मी किती पैसा जमा केला, उद्या माझ्याजवळ राहीलच याची काही शाश्वती नाही आहे. हे सगळं येणार जाणार आहे, परिवर्तनशील आहे, टिकाऊ नाही आहे. आणि अशा ज्या टिकाऊ वस्तू नाही आहेत त्या वस्तूंवर आम्ही सुखाचं आरोपण करीत आहोत. आम्हाला असं वाटते की याच्यापासून आम्हाला सुख मिळेल, पण ते मिळत नाही आहे, कारण त्या वस्तू स्वतःच नाशवंत आहे, शाश्वत नाही आहे. तर याच्यासाठी आपल्याला विचार करायला पाहिजे की खरं सुखाचं साधन काय आहे बुवा. आपल्याला माहिती आहे की राजे महाराजे ह्या लोकांनी फार मोठमोठे महाल बांधले. आजच्या काळामध्ये फार मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे तुम्ही बंगले पहा, त्यांचे फ्लॅट्स पहा, असे काही मोठमोठे, आणि त्याच्यामध्ये एवढ्या काही सुखसुविधा, आराम आहे, व्यवस्था आहे, ऐश्वर आहे की तिथं गेल्यानंतर आपल्याला दिसून येतं की केवढं मोठं ऐश्वर आहे यांचं. केवढे मोठमोठे झुंबर लागलेले आहे, केवढे लाईट लागलेले आहे, सगळं काही दिसतं. पण ह्या वस्तूंचा आणि सुखाचा काही संबंध आहे? नाही आहे. कारण सुख हे जे आहे ते आमची एक मनात मध्ये पाहिजे असते, मनाची एक अवस्था आहे, आणि ते ह्या बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही आहे. आणि आपले जे संत महात्मा, साधू लोक, ज्ञानी लोक होऊन गेले त्यांच्याकडे तुम्ही पहा. एकदा राजा सिकंदर, नेपोलियन, तो भारतामध्ये आला होता आणि त्याने एक सांगितलं की कोणाला जे काही पाहिजे असेल ते मी सगळं देईल. तर त्या ठिकाणी कोणी काही घेऊन गेलं, पण तिथे एक असा फकीर बाबा, साधू बाबा तिथं एक झाडाखाली बसला होता आणि तिथं आपला मस्तीत आरामात बसला होता. त्याला विचारलं, राजा महाराज आले, तुला काही पाहिजे का? नको, मला काही नको म्हणे. तर त्या शिपायांनी राजाला सांगितलं की असा असा साधू बसला आहे आणि तो म्हणतो आहे की तुम्हाला काही पाहिजे का? तर तो म्हणतो आहे मला नाही पाहिजे. तर त्या राजाला आश्चर्य वाटलं की असा कोणता माणूस आहे की हे सगळे लोक याच्यामागे धावत आहे की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि याला काही नको आहे. तर तो राजा स्वतः तिथं गेला आणि स्वतः तिथं गेल्यानंतर विचारलं की काय बाबा, तुम्हाला काही नको, काही हवं असलं मागा म्हणे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे म्हणे. तर राजा, त्या साधू महाराजांनी सांगितलं नाही बाबा, मला काही नको, मला कशाची आवश्यकता नाही आहे. नाही तरीसुद्धा म्हणे असं आहे का, तर असं कर, तू थोडा बाजूला हो म्हणे. म्हणे का? कारण मी इथं ना ऊन तापत, म्हणजे ऊन सेकतो आहे. थंडीचे दिवस होते, तो उन्हामध्ये बसलेला होता, तर मी ऊन सेकतो आहे, तर थोडा बाजूला हो, ते ऊन माझ्याजवळ येऊ दे. तर राजाला खूप आश्चर्य वाटलं. आणि ज्यावेळेस तो आपल्या देशामध्ये गेला त्यावेळेस त्याने आपल्या सगळ्या शिपायांना सांगितलं होतं की मी ज्यावेळेस मरेल, माझा ज्यावेळेस मृत्यू येईल, त्यावेळेस तुम्ही असं करायचं की माझे जे हात आहेत ते हात असे इथं लटकवून टाकायचे तिरडेवरून. जे लोकांना कळू द्या की एवढा जगज्जेता हा नेपोलियन आहे सिकंदर, तो सुद्धा आपल्या खाली हाताने गेला. आणि त्याला हे कळून चुकलं होतं की ही धनसंपत्ती हेच काही सर्वा नाही आहे. त्याला ते ज्ञानाचं एक महत्त्व वाटायला लागलं होतं. आणि असं जे ज्ञान आहे की आत्मनेव आत्मना तुष्टो,
आपण पाहिलं असेल की साधू संत महाराज साधू संत लोक, ज्ञानी लोक हे आपल्यामध्ये स्वतःमध्ये संतुष्ट असतात. ते पराधीन नाही आहे. त्यांच्याजवळ वस्तू आहेत तर त्यांना त्याची काही आसक्तीसुद्धा नाही आहे, आणि नाही असली नसली तरी त्यांना काही फरक पडत नाही आहे. तर असं जे ज्ञान आहे की ज्या ज्ञानामुळे आम्ही स्वतःमध्ये स्वतःपासूनच संतुष्ट राहू शकू, असं ज्ञान काय आहे याचा विचार आपल्याला करायला हवा, नाही की या बाहेरच्या वस्तूंचा. ह्या बाहेरच्या ज्या काही वस्तू आहे, पैसा आहे, भोग आहेत, विषयभोग आहेत, हे सगळं व्यवहारामध्ये असते. व्यवहारामध्ये याचा उपयोग आहे, पण हे आमच्यासाठी सर्वेसर्वा नाही आहे, हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी आचार्य आपल्याला सचेत करीत आहे की बाबा तू किती पैसा गोळा कर, पण तो काही तुझ्या कामाचा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये सुख आहेच नाही. तू सुखाचा आरोपण केलेला आहे. सुख तर तुझं स्वरूप आहे. आमचे भगवान जे सुखस्वरूप आहेत ते भगवान आमच्या हृदयामध्येच बसलेले आहेत, पण आम्ही ते जाणत नाही आहे आणि मग सुखासाठी इकडे तिकडे पळतो आहे. तर आणि तू ह्या धन किती जमा केलं तर काय होणार आहे भले? पुत्रादपि धन भाजाम भीती. की तू कितीही धन गोळा केलं तरी तुझे जे मुलं आहेत, पुत्र आहेत, ते त्यांच्यापासून तुला भीती आहे. कारण तू आजपर्यंत मुलांवर सुद्धा तेच संस्कार टाकले आहे की पैसा म्हणजे सर्व आहे, पैशामुळे आम्हाला सर्व काही विकत घेता येते, सुखशांतीसुद्धा विकत घेता येईल, अशी तुझी धारणा आहे, ती चुकीची आहे. आणि पैसा हाच सर्वस्व आहे हे तुझी बालपणापासून हे ते लोक पाहत आलेले आहेत. त्यांच्यावर संस्कारसुद्धा हेच आले आहे, आणि त्यामुळे मग तुला ह्या मुलांपासून सुद्धा सांभाळून राहायला पाहिजे. जर तू म्हातारा झाला आणि मुलांना सगळा आपला जो काही बिझनेस आहे, आपला जो काही व्यापार आहे, आपला जो काही पैसा आहे, तो जर मुलांच्या नावावर केला तर मग तुझी दुर्दशा, मुलं चांगली नसतील तर तुझी दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. तर याच्यासाठी तू ह्या अशा वस्तूंमध्ये तू जास्त ध्यान देऊ नकोस. तू जे मूळ आपल्या जीवनाचं एक गंतव्य आहे त्याच्याकडे लक्ष ठेव. कारण मुलापासून सुद्धा भीती वाटायला तुला लागेल. धन तू जास्त जमा केलं काय होणार आहे की तुला वाटेल हा मुलगा हा मला घरामधून बाहेर तर काढून नाही टाकणार, हा माझा मुलगा आहे, हा मला बेघर तर नाही करणार. तर याच्यासाठी मुलापासून सुद्धा तुला भीती वाटेल. आणि मुलंसुद्धा असं करतात कारण त्यांच्यावर लहानपणापासून हेच संस्कार पडलेले आहेत की पैशासाठी काहीही केलं तरी चालते. पैशासाठी तू नीती अनितीचा मार्गाचा उपयोग केलेला आहे तर ते लोकसुद्धा तेच संस्कार त्यांच्यामध्ये पडतात आणि मग त्याच्यानुसार ते वागतात. आपल्याला माहिती आहे औरंगजेबाचं उदाहरण. औरंगजेबाने शहाजहानचा तो मुलगा होता, पण त्याने आपल्याच वडिलांना तुरुंगामध्ये कैद केलं होतं. कशासाठी? राज्यासाठी. तर हे सगळे उदाहरण आपण समाजामध्ये सुद्धा पाहत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सावध राहायला हवं. आणि मग सांगताय की सर्वत्र ऐशा विहिता रीती. असं नाही की आपल्या भारतातच असं आहे, तर सर्वत्र तुम्ही देशात, परदेशात, विदेशात कुठेही जा, अमेरिका, पाकिस्तान, चीन, रशिया, आफ्रिका, कुठेही जा, देशामधल्या परदेशामधल्या कुठल्याही देशामध्ये हे असंच आहे की ज्या ठिकाणी पैसा हा, आणि आज तर भौतिक युगामध्ये ह्या पैशालाच जास्त महत्त्व दिलं जात आहे. अर्थ गोळा करणं, पैसा जमा करणं, आणि आपल्याला असं वाटते की आपल्याजवळ जास्त पैसा आला म्हणजे आम्ही सुखी झालो. तर आपली ही जी धारणा आहे की आम्हाला सुख मिळते ते बाहेरच्या वस्तूंपासूनच मिळते,
बाहेरचे भोग केल्यानंतरच मिळते, तर ती धारणा आपली चुकीची आहे. तर याच्यासाठी आपल्याला आपले हे विचार बदलविले पाहिजे. भगवंताविषयी आपल्या मनामध्ये एक श्रद्धा, आदर, प्रेम अशा असलं तर मग हे सगळं आपल्याला हळूहळू या वस्तूंपासून, या विषयांपासून हळूहळू आपलं लक्ष तिथून निघेल आणि आपल्या स्वतःकडे आपण ओढू. आज आपण बहिर्मुख आहोत की बस आपल्या स्वतःकडे आम्ही पाहत नाही आहे आणि सतत बाहेरच पाहत आहोत. आणि कशासाठी? आपल्या सुखासाठी, आपल्या तृप्तीसाठी, संतुष्टीसाठी, आनंदासाठी. असं वाटते की आम्ही आज घर बांधलं, मोठं घर बांधलं, याच्यामध्ये मला संतुष्टी मिळेल. आज मी हे इतके पैसे जमा केले, याच्यामुळे मला तृप्ती मिळेल. तर अशा विविध वस्तू, विविध प्रकारच्या आरामाचे, ऐश्वर्य, उपभोगाच्या वस्तू जमा केल्या तर आम्ही सुखी होऊ असं आज आपल्याला वाटतं आहे. पण ते चुकीचं आहे. याचा विचार आपल्याला करायला हवा की आम्ही सतत याच्यामध्ये लागून राहिलो आहे. आपल्या सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं सगळं काही करत आहोत. कशासाठी? पैसा जमा करण्यासाठी. पैसा कशासाठी जमा करतो आहे? आपल्या सुखासाठी. आम्हाला असं वाटतं की आम्हाला याच्यापासून तृप्ती मिळेल, आनंद मिळेल याच्यासाठी. आणि मग आपल्याला मिळते का तृप्ती? मिळतो आहे आनंद? नाही मिळत आहे. मनामध्ये अशी एक भीती लागू नये की मी हे सगळं मिळवलं आहे पण हे सगळं निघून जाणार आहे. कारण ते आहेच तसं नाशवंत, टिकाऊ नाही आहे. आणि मुळे सतत मग आपल्या मनामध्ये एक भीती असते की हे सगळं मी जमा केलं आहे, हे कोणी घेऊन तर जाणार नाही. त्याच्यासाठी भगवंतावर विश्वास हवा. भगवान आहे, भगवंताच्या अस्तित्वाविषयी आमच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा असली तर मग भगवान म्हणजे फक्त आपल्या मंदिरामध्ये बसलेले जो विग्रह आहे त्याच्यामध्येच भगवान नाही, तर पूर्ण जगाचा जो नियंता आहे, जो सगळ्या जगाचा नियंता आहे, सगळं जग चालवणारा आहे, असे जे सर्व गुण संपन्न, सर्व ज्ञानमान असे जे भगवंत आहेत, त्या भगवंतावर आपला विश्वास हवा. आणि असा जर विश्वास असला तर मग आपला भगवान म्हणजे एक मात्र असे एक स्थायी तत्व आहे, नित्य तत्व आहे, भगवत तत्व. ह्या स्थायी नित्य तत्वाचा जर आधार घेतला आम्ही तर मात्र आपण पडणार नाही. आज आमचं काय झालं आहे? आम्ही ह्या सगळ्या अस्थायी वस्तूंचा आधार घेतलेला आहे. सगळ्या निसटणाऱ्या वस्तूंना पकडून ठेवलं आहे आणि त्या वस्तू आपल्या हातातून निसटून जातात. आणि ज्यावेळेस निसटून जातात मग त्यावेळेस आपल्याला दुःख होते. तर याच्यासाठी असं काही एक मात्र पकडायला हवं की जे स्थायी आहे, नित्य आहे. आणि ते असे स्थायी नित्य तत्व एक मात्र भगवत तत्व आहे. पण ते भगवत तत्व आपल्या मनामध्ये केव्हा येईल? जेव्हा आपल्या मनामध्ये ह्या ज्या काही बाहेरच्या विषयाच्या आकांक्षा, काम, क्रोध, लोभ, मोह हे जे काही विकार आहेत, हे विकार ज्यावेळेस नसतील. आज आपलं जे घर आहे ना ते ह्या सगळ्या याच्यानं भरलेलं आहे. एकदा एका दुकानामध्ये एक साधू महाराज गेले. तर तिथं खूप असे डबे होते बसलेले, ठेवलेले. तर त्या साधू महाराजांनी विचारलं, एका वाण्याला विचारलं की अरे बाबा ह्या डब्यामध्ये काय? त्याने सांगितलं ह्या डब्यामध्ये साखर आहे, त्या डब्यामध्ये चहा पावडर आहे, त्या डब्यामध्ये काय डाळ आहे, तांदूळ आहे, नमक, मीठ आहे. असं वेगवेगळ्या डब्यांना त्याने सांगितलं की ह्या डब्यांमध्ये हे आहे. आणि एक शेवटी एक डब्बा होता. म्हणजे ह्या डब्यामध्ये काय? म्हणजे ह्या डब्यामध्ये श्रीकृष्ण आहे. काय श्रीकृष्ण? त्या बाबांना खूप आश्चर्य वाटलं. त्याने म्हटलं श्रीकृष्ण खाली डब्यामध्ये? म्हणजे हो,
आम्ही लोक काय करतो म्हणे की आता हा डब्बा खाली आहे, तर आम्ही त्याला खाली म्हणत नाही, त्याला काय म्हणतो श्रीकृष्ण आहे. पहिल्यांदा साधू महाराजांना वाटलं काही मूर्ती वगैरे असेल, तर म्हणे की काही भगवंताची मूर्ती वगैरे आहे का? म्हणे नाही नाही, श्रीकृष्ण आहे. हो पण श्रीकृष्ण तुम्ही म्हणता काय, त्याच्यामध्ये मूर्तीसुद्धा नाही आहे. तर म्हणे जो खाली डब्बा असतो ना, तर त्या डब्याला आम्ही असं म्हणत नाही की खाली डब्बा आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्ण आहे. जसं आपल्याला माहिती आहे की जे दुकानदार लोक असतात, ते दुकानदार लोक ज्यावेळेस दुकान बंद करायची वेळ असते, त्यावेळेस ते लोक असं म्हणत नाही की आम्ही दुकान बंद करत आहे. आम्ही काय म्हणतात, आम्ही दुकान मंगल करीत आहे. तर याने सांगितलं त्या डब्यामध्ये श्रीकृष्ण आहे. म्हणजे काय की ज्या डब्यामध्ये काहीही नाही, त्या डब्यामध्ये भगवंत आहे. आता जसं काय की ज्या डब्यामध्ये म्हणजे आमच्या मनामध्ये आज जर काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे विकार असतील, तर मग तिथं श्रीकृष्ण कसे राहतील? तिथं राहू शकत नाही. त्याच्यासाठी खालीच डब्बा व्हायला हवं. त्याच्यासाठी आपल्या मनामधले जे काही असे विकार आहे, ह्या ज्या काही विषय वासना आहेत, हे जे काही आमच्या मनामध्ये चुकीच्या धारणा आहेत की आम्हाला सुख ह्या बाहेरच्या वस्तूंपासूनच मिळत आहे, हे सगळं जे काही आमचं अज्ञान आहे, हे जोपर्यंत असेल तोपर्यंत तिथं भगवान येणार नाही. आणि म्हणून हे जे ह्या वेळेस आमच्या मनामधून नाहीसं होईल, ज्या वेळेस आपल्याला स्वतःला जाणण्याची इच्छा होईल की मग मी जो आनंदाची जी शोध करत आहे, तर तो आनंद मला कुठून मिळेल, आणि याचा शोध करण्यासाठी ज्यावेळेस तो प्रवृत्त होतो, त्यावेळेस मग आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होते. आणि मग शास्त्रामध्ये प्रवेश मिळतो, आणि शास्त्र आपल्याला सांगतात की भगवानच तुझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत. आणि त्यामुळे तू याच्यासाठी इकडे तिकडे धावू पडू नकोस, अंतर्मुख हो, आणि अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध कर. तिथंच तुला खजिना सापडणार आहे. खजिना तुझा बाहेर नाही आहे. आज तू बाहेरच्या खजिन्यावर अवलंबून आहे, पण जो मूळ खजिना आहे तो तुझ्यामध्येच आहे. हे तू जाणून घे. आणि हे जाणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? भज गोविंदम, भज गोविंदम. आज एवढंच. हरि ओम.